द रिपब्लिकन विजन चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। लोकसभा चुनाव के बाद हमारी भूमिका क्या, इस महत्वपूर्ण विषय पर 3 जुलाई को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर कन्वेंशन सेंटर में चिंतन शिविर का आयोजन किया गया था। इस अवसर पर आरपीआई सेकुलर के संस्थापक अध्यक्ष माननीय श्यामदादा गायकवाड़, इनका नागपुर में स्वागत किया गया। चिंतन शिविर को महानायक के पूर्व संपादक माननीय सुनील खोब्रागडे, इन्होंने मार्गदर्शन किया। 2024च्या लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि या लोकसभा इलेक्शनचे जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट पण आपल्याकडे आहेत। तर ह्या रिझल्टच्या पार्श्वभूमीवर 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये आपण जी भूमिका घेतलेली होती की काहीही करून जी हुकुमशाही प्रवृत्तीची, ब्राह्मणवादी हुकुमशाही प्रवृत्तीची आणि संविधानाला न मानणारी जी हुकुमशाही आणि सत्ता इथे जी प्रस्थापित झालेली आहे ती सत्ता परत इथे येऊ नये। भारतामध्ये पुन्हा ह्या हुकुमशाही प्रवृत्तीला आणि संविधानाला झुगारून देणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आपण जेवढं काही योगदान करू ते योगदान करावं, या उद्देशाने आपण सर्वांनी मिळून काम केलेलं आहे। त्याचे रिझल्ट पण आपल्याला दिसत आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंघ भाजप हा जो गट आहे, राष्ट्रसंघ भाजप हा जो प्रवाह आहे, त्या प्रवाहाला मोठ्या प्रमाणावर रोखण्यामध्ये आंबेडकरी समाजाने अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावलेली आहे। लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जी सिच्युएशन, जी आंबेडकरवादी विचाराला घेऊन जी सिच्युएशन निर्माण झालेली आहे ती सिच्युएशन कशा प्रकारची आहे, तर ठीक आहे, मान्य आहे की RSS भाजपला रोखण्यामध्ये महाराष्ट्राने एक प्रमुख भूमिका बजावलेली आहे, परंतु त्यासोबतच आपण ही एक अचिव्हमेंट आपल्याला दिसते की आपण RSS भाजपला अटकाव केला। तर दुसरीकडे आपण गमावलेलं काय आहे, तर आपण हे गमावलेलं आहे की राजकीय शक्ती म्हणून प्रभाव पाडण्याची किंवा स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची जी काही संधी होती ती संधी आपण गमावली आहे। आज जर आपण पाहिलं तर RSS भाजप जे आहे त्यांना काही सीट्स मिळाल्या, त्यांचं राजकीय अस्तित्व कायम आहे, कायम राहणार आहे। दुसरीकडे काँग्रेस जे आहे मोठ्या प्रमाणात डिव्हायड झालेलं आहे। विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये 10 पैकी 8 लोकसभा सीट्स जे आहेत त्या काँग्रेस प्रणित आघाडीला मिळालेल्या आहेत, म्हणजे त्यांचा रिवायवल झालेला आहे। आणि तिसरा जो भाग आहे की आंबेडकरवादी प्रवाह, त्या आंबेडकरवादी प्रवाह जो आहे त्याच्यापैकी GST जवळपास समाप्त झालेली आहे, RTIचं तर कुठे अस्तित्वच नाही आहे, आणि बहुजन संकल्पना घेऊन राजकारण करणारे जे प्रकाश आंबेडकरांचा जो गट आहे तो पण जवळपास नेस्तनाबूत झालेला आहे। त्यांची जे उत्तरोत्तर अशी त्यांचा ग्राफ खाली येतो आहे, म्हणजे ही सिच्युएशन तयार झालेली आहे। तर ह्या सिच्युएशनमध्ये आपण जे आपलं अस्तित्व पुन्हा कसं निर्माण करू, कारण आपण अस्तित्व लोकसभा इलेक्शनमध्ये आपलं अस्तित्व जे आहे ते काँग्रेस प्रणित आघाडीमध्ये विलीन करून टाकलेलं आहे, आपलं स्वतंत्र अस्तित्व राहिलेलं नाही। आणि त्यामुळे पुन्हा नव्याने आपल्याला आपलं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल तर काय करावं लागेल, अशी जेव्हा वेळ येते की आपल्याला पुन्हा रिवाईव्ह व्हायचं आहे, आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे, तर पहिली गरज काय आहे, सिच्युएशन आता कशी झालेली आहे, या सिच्युएशनचा भोवतालच्या परिस्थितीचा आढावा घेणे किंवा त्याचं जजमेंट घेणे की काय नेमकं झालेलं आहे। हे जर पाहिलं तर आपल्याला दिसेल की भाजप रिवाईव्ह होण्याचा प्रयत्न करते आहे, काँग्रेस रिवाईव्ह झाली आहे, म्हणजे जवळपास समाप्त झालेली, आणि राजकीय दृष्टिकोनातून आपण जो आंबेडकरवादी समूह हा विखुरला गेलेला आहे। आज आपण पाहिलं की एवढ्या लोकांना फोन केला, आपण सगळ्यांना केला की आमच्यामध्ये विश्वासच आता राहिलेला नाही, एकमेकाबद्दल विश्वास राहिलेला आहे। म्हणजे सिच्युएशन काय आहे, आपल्याकडे क्रेडिबिलिटीचा क्रायसिस तयार आहे। जे विश्वास गमावलेले लोक किंवा विश्वासार्हतेची कमतरता, विश्वासार्हतेचं संकट आपल्याकडे निर्माण झालं। मग हे विश्वासार्हतेचं संकट निवारण करण्यासाठी जर काही वेळीच उपाय नाही केले आपण तर काय होणार, ही विश्वासार्हता हळूहळू पूर्णपणे लयास जाणार, त्याचं डिक्लाइन होणार, लयास जाणार हळूहळू। आणि ही डिक्लाइन झाली की मग लोक कोणावरच विश्वास ठेवणार नाही
अशा प्रकारे ह्या संपूर्ण याचा विश्वासार्हता, आंबेडकरी चळवळीची विश्वासार्हता ही नष्टप्राय फॉल, क्रायसिस, डिक्लाइन आणि फॉल, या 3 स्टेजमध्ये आपण आता फॉलच्या स्टेजमध्ये आहोत. क्रायसिस तर आधीच तयार झालेला होता, डिक्लाइन पण झालेला आहे, विश्वास ठेवायला तयार नाही, आणि आता आपण नष्ट होण्याच्या मार्गावर, नष्ट होण्याच्या. मग यातून रिव्हाइव्ह कसं होता येईल हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. रिव्हाइव्ह होण्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे, आपल्याला काय काय लागेल, आपली विश्वासार्हता कशी तयार होईल. हे करण्यासाठी सर्वप्रथम ही विश्वासार्हता निर्माण करणे का आवश्यक आहे, कशासाठी, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. विश्वासार्हता निर्माण करण्याची आवश्यकता ह्याच्यासाठी आहे की ही विश्वासार्हता तयार जर केली नाही आपण, तर भारतामध्ये जो काही संघर्ष आहे सुरू, तो संघर्ष कशा प्रकारचा आहे. एका बाजूला राष्ट्रसंघ आणि भाजप आणि त्याच्या अंदर असलेले जे काही एनडीएचे घटक पक्ष असतील ते, हे घटक पक्ष राजकीय सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रसंघाची आयडिओलॉजी आहे ती आयडिओलॉजी सावरून धरत असतात, सत्तेला सावरून धरत असतात. आता आयडिओलॉजी असलेल्या म्हणजे समाज जीवनाचं आणि म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या तीनही म्हणजे नागरी समूहासाठी, सिव्हिल सोसायटीसाठी 3 गोष्टीची आवश्यकता असते. या 3 गोष्टीमध्ये काय असतं, तर पहिले सामाजिक प्रवाह ज्याला म्हणतात, सामाजिक जीवन, त्याच्यामध्ये समाजाबद्दलची विचार करण्याची पद्धती, समाज कसा असावा, समाजाने काय करावं, समाजाने कसं वागावं, अशी काही नॉर्म्स तयार करणारा जो एक घटक प्रवाह असतो, हा सामाजिक प्रवाह. हा सिव्हिल सोसायटी किंवा सभ्य समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. दुसरा सभ्य समाजाचा महत्वाचा घटक जो आहे तो कोणता आहे, तर तो आहे राजकीय प्रवाह. हा राजकीय प्रवाह काय करतो की समाजाने कसा विचार करावा, कोणते नॉर्म्स तयार करावे, कशा पद्धतीने स्वतःला घडवावं, ह्याच्यासाठी लागणारी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था सत्तेच्या माध्यमातून समाजात देत असतो. त्यामध्ये कसं असतं की एखादी योजना, त्यांची आर्थिक स्थिती कशी राहील, लोक काय विचार करतील, कशा पद्धतीने विचार करतील, त्याच्यासाठी अभ्यासक्रम कसा तयार केला पाहिजे, इतिहासाचं पुनर्लेखन कसं केलं पाहिजे, मुलकी प्रशासन कसं राबवलं पाहिजे, रिझर्वेशन कसं दिलं पाहिजे, अशा पद्धतीच्या अनेक उपाययोजना ज्या आहेत त्या राजकीय प्रवाहाच्या माध्यमातून केल्या जातात. तिसरा प्रवाह असतो आर्थिक. सभ्य समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक आर्थिक प्रवाह. हा आर्थिक प्रवाह सुद्धा जो आहे तो नियंत्रित कोण करतात, तर तो नियंत्रित सत्ता करते. एका बाजूला सामाजिक प्रवाह आणि दुसऱ्या बाजूला राजकीय प्रवाह, हे दोनही प्रवाह सभ्य समाजाचे आवश्यक असलेले प्रवाह सत्तेच्या माध्यमातून नियंत्रित आणि त्याच्यासाठी जो आहे की ह्या तीनही प्रवाहाचं नियंत्रण करणारी एक मध्यवर्ती अदृश्य अशी शक्ती असते. इतिहासाचा आपण उल्लेख करत, इतिहासाचं पुनर्विलोकन केला तर सामाजिक प्रवाह, राजकीय प्रवाह आणि आर्थिक प्रवाह ह्या तीनही प्रवाहाला नियंत्रित करणारी एक अदृश्य अशी शक्ती असते जी आपल्याला दिसत नाही, जाणवते पण दिसत नाही. आणि भारतामध्ये अशी शक्ती आहे RSS. भारतीय सामाजिक जीवनाचं, भारतीय राजकीय जीवनाचं आणि भारतीय आर्थिक जीवनाचं नियंत्रण जे आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे का होईना परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नियंत्रित करतो. आणि त्याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काय केलेलं आहे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक प्रकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचं अस्तित्व जे आहे, एक कोणती संघटना जर म्हटली तर ती एकतर कोणत्या तरी कायद्याच्या चौकटीमध्ये ती रजिस्टर्ड असली पाहिजे, ती चॅरिटीच्या माध्यमातून असली पाहिजे किंवा इकडे कंपनी ऍक्टच्या माध्यमातून किंवा राजकीय पॉलिटिकल पक्ष म्हणून. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा प्रकारचा रजिस्टर्ड किंवा दिसेल असा दृश्य स्वरूपातील संघटन नाही आहे. परंतु त्याला जोडलेल्या पेरिफेरल संघटना ज्या आहेत त्या पेरिफेरल संघटनामध्ये काय असतं की त्याचा आपण कधी विचार करू शकत नाही. असा की इंडियन नॅशनल सिक्युरिटी फोर्स असं काहीतरी नाव असेल, पण ती इंटरनल जुडली कोणाशी आहे, RSS. अनेक नावं जे आहेत आपला आपण विचार पण करू शकत नाही. भारतीय समाजोन्नती संघ किंवा वेगवेगळ्या राष्ट्रसेविका दल हे वगैरे आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये माहिती आहे. परंतु अनेक NGO जे आहेत, करोडो NGO जे आहेत, ह्या NGO RSS कडून फंडिंग घेऊन इथे वेगवेगळ्या स्वरूपात, कोणी आदिवासीमध्ये, कोणी पर्यावरणासाठी, कोणी वनसंवर्धनासाठी, कोणी कुठल्या
कुपोषणग्रस्त मुलांसाठी, आदिवासींसाठी, कुष्ठरोग्यांसाठी, अशा अनेक प्रकारच्या लोकांसाठी ते काम करत असतात आणि त्यांना अफिलिएटेड टू RSS. दृश्य स्वरूपात RSS कुठे दिसत नाही, परंतु करोडो NGOच्या माध्यमातून RSS जे आहे संपूर्ण समाज जीवनाचं नियंत्रण करते आणि ह्या समाज जीवनामध्ये कोणते सण करावेत, कोणत्या प्रकारचे उत्सव करावेत, कसा विचार करावा, कोणती मूल्य चांगली, कोणती नियम चांगली, कोणती समाजाची धारणा कशी चांगली, हे समाज जीवनामध्ये साहित्य, कला, संस्कृती, सेवा, NGO अशा अनेक माध्यमातून ती बिंबवतात आणि ह्याच्यापैकी एक लहानसा घटक ह्या RSSच्या पूर्ण अदृश्य अशा दगडगाड शक्ती ज्याला भारतभर व्यापून राहिलेल्या शक्तीचा एक लहानसा भाग काय आहे, राजकीय शक्तीचं नियंत्रण करणारा भारतीय जनता पक्ष. आपण किंवा काँग्रेस हे काय करतात, RSSची लढाई. आपण लढतो कोणाशी, भाजपशी. भाजप काय आहे तर RSSची फ्रंट संघटना. भाजप म्हणजे संपूर्ण भाजपला जरी पराभूत केला तरी परंतु RSS जिवंत राहणार आहे आणि RSS जे आहे कुणाच्या माध्यमातून त्यांची जी विचार प्रणाली आहे ती बिंबवते. त्यामुळे इथे संघर्ष कशा प्रकारचा आहे की भाजपाशी संघर्ष करणारा मेन फोर्स भारतामध्ये कोणता आहे तर तो आहे काँग्रेस. मेन फोर्स म्हणजे त्याची ताकद किती कमी असेल परंतु तो भारतभर आहे, संपूर्ण राष्ट्रामध्ये त्याचं अस्तित्व आहे. परंतु काँग्रेसची अडचण ही आहे की काँग्रेसकडे आयडियोलॉजी, काँग्रेसला स्वतःची अशी विचारधारा आहे आणि त्यामुळे काय होतं की सत्तेमध्ये जरी काँग्रेस आली तरी परंतु इथल्या सामाजिक जीवनाचं नियंत्रण कसं करावं आणि आर्थिक जीवनाचं नियंत्रण कसं करावं ह्याच्यासाठीचं डायरेक्शन जे आहे ते डायरेक्शन त्यांच्याकडे नाही. कारण त्यांना जे आम्ही सत्तेत आल्यानंतर कोणत्या प्रकारचा भारत बनणार, कशा प्रकारचं राष्ट्र निर्माण करणार ह्याचा आराखडा काँग्रेसकडे आणि मग एक जो आहे की ब्राह्मणवादी हुकुमशाही प्रस्थापित करणे, कायम ठेवणे, वर्णव्यवस्था कायम ठेवणे, लोकांमध्ये अज्ञान, दारिद्र्य, लाचारी, गुलामी ह्या कॉन्सेप्ट कायम राहाव्या आणि लोक कायम विचार न करणारा समाज म्हणून राहावा. त्यांनी कोणत्या प्रकारचा विचार करू नये, लॉजिकल विचार, लॉजिकल थिंकिंग करू नये. तर त्यांनी काय करावं, सदैव नामस्मरणात दंग राहावं. अल्लाह म्हणावं, बुद्ध म्हणावं, भीम म्हणावं, जय भीम जय भीम, बुद्ध बुद्ध, अल्लाह अल्लाह, राम राम, ख्रिस्त ख्रिस्त, येशू येशू, अशा कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या ज्या आहेत त्या सर्व प्रकारच्या नामस्मरणामध्ये त्यांनी दंग राहावं. मंदिरं म्हणावीत, इमोशनल लढे हाती घ्यावे, दीक्षाभूमीच्या संरक्षणासाठी सज्ज व्हावा, अमुक महाडच्या ठिकाणी स्मारक बनलं पाहिजे यासाठी आंदोलन करावं, चर्च बनलं पाहिजे यासाठी आंदोलन करावं. अशा प्रकारचा विचार न करणारा आणि भावनिकतेमध्ये गुंतून राहणारा समाज निर्माण व्हावा ही RSSची पूर्णपणे यंत्रणेचं काम करण्याची मुख्य त्याची त्याला टार्गेट द्यावं लागतं. धर्मप्रवण व्यक्तिमानस विकसित करणे आणि धर्मावर आधारित समाज निर्माण, हिंदू धर्मावर नव्हे, मुख्यतः हिंदू धर्मावर, परंतु बौद्ध धर्मावर जरी आधारित समाज निर्माण झाला तरी त्यांच्यासाठी चांगलंच आहे. मुस्लिम धर्मावर धार्मिक आधारावर समाज निर्माण झाला, कारण विचार न करणारा समाज, जो धर्माच्या आधारावर निर्माण झालेला समाज हा विचार न करणारा समाज असतो, त्याला स्वतःच्या प्रगतीची काही आश नसते. तो खुश कशासाठी येतो, राम मंदिर बांधलं खुश, दीक्षाभूमीचा विकास केला खुश, तिकडे फार मोठं हज हाऊस बांधलं खुश, अशा प्रकारचा ह्याच्यासाठी RSS प्रशिक्षण. आणि हे काम करत असताना RSSशी संघर्ष करणारा जो मुख्य प्रवाह, सेकंड प्रवाह ज्याला म्हणतात, ज्याच्याकडे आपण पाहतो आता आपण जसं जे काँग्रेस प्रणित आघाडीला वोट द्या, कशासाठी द्या, RSS भाजपला पराभूत करायचं. परंतु काँग्रेस जरी सत्तेत आली तरी काँग्रेसचा जो मेन गाभा करता त्याचं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट काय, सत्ता उपभोगणे, सामाजिक परिवर्तन करणे, समताधिष्ठित समाज रचना निर्माण करणे किंवा संविधानावर आधारित राष्ट्र निर्माण करणे, हा काँग्रेसचा एजेंडा नाही. परंतु काँग्रेस आपल्याला सोयीची कशासाठी आहे, कारण काँग्रेसचा एजेंडा हिंदू राष्ट्र निर्माण करणे हा नाही. असा भाजपचा किंवा RSSचा एजेंडा जो आहे, हा एजेंडा काय आहे, हिंदू राष्ट्र निर्माण करणे, आणि काँग्रेसचा एजेंडा हिंदू राष्ट्र निर्माण करणे हा नाही. जे आहे चालू आहे, जशा पद्धतीने चालू आहे ते चालू राहावं. RSS जे करताय त्याला बिनबोभाट करू द्यावा, बाकी काही नाही. त्यांचं सोशल जस्टिसची जरी ते गोष्ट करत असतील तरी परंतु संविधानावर आधारित राष्ट्र निर्माण करणे हा काँग्रेसचा एजेंडा नाही.
काँग्रेसचा अजेंडा, काँग्रेसचं स्वरूप ज्याला होतं ते स्वरूप कशा प्रकारचं आहे, तर ते स्वरूप आहे जसं नेहमी सांगत असतो की गब्बर सिंगची टोळी. त्याच्यामध्ये काय असतं की ह्या टोळीचा एक सरदार असतो. हा सरदार काय करतो, आपले उपसरदार तयार करतो. सांबा आहे, काल्या आहे, असे उपसरदार तयार करतो. आणि हे उपसरदार काय करतात, ते लोकांचं शोषण करतात, भ्रष्टाचार करतात, बलात्कार करतात, अन्याय करतात, मारामारी करतात. परंतु सरदार शेख, तुम्ही काही करा, किती किंवा कशाही प्रकारचा नंगानाच करा, परंतु तुम्ही सरदार असे एकनिष्ठ राहा, एवढीच काँग्रेसची अपेक्षा असते. आणि त्यामुळे काँग्रेसचा संपूर्ण संघर्ष जो आहे, तर संपूर्ण जे एम जे आहे ते कशासाठी आहे, तर त्यांना समाज कशा प्रकारचा बनावा याच्याशी काही देणं आजही पडलेलं नाही. सत्ता आमच्या हातात राहिली पाहिजे, सत्तेचे लाभ आम्हाला मिळाले पाहिजे, आणि या सत्तेच्या माध्यमातून आम्हाला ऐश करायला मिळालं पाहिजे. म्हणजे ही जी जबाबदारी धाक राहायला पाहिजे. एक मेंटली आम्ही गांधीवादाचे वाहक आहोत, आम्ही सामाजिक न्यायाचे वाहक आहोत, असं एक फसवं समाधान काँग्रेस प्रणित आघाडीला मिळवायचं आहे. त्याच्यासाठी त्यांचा संघर्ष आहे. जे संघर्ष करणाऱ्या भारतीय समाज जीवनामध्ये, राष्ट्रीय जीवनामध्ये संघर्ष करणारे दोन प्रवाह आपण पाहिले. एक प्रवाह जो आहे, हा एक प्रवाह RSSचा प्रवाह आहे, ज्या प्रवाहाला विचार न करणारा माणूस घडवायचा आहे आणि त्याच्यासाठी हिंदू राष्ट्र तयार करायचं आहे, अशा प्रकारचा हा एक प्रवाह. दुसरा प्रवाह जो आहे, हा दुसरा प्रवाह आम्हाला फक्त सत्ता भोगायची आहे, आम्हाला काहीही झालं तरी काही हरकत नाही बुवा, पण आम्ही सत्तेमध्ये कायम राहिले पाहिजे, आणि आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही लिबरल आहोत, आम्ही सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आहोत, या फसव्या समाजात गुंग राहणारा काँग्रेस प्रणित आघाडीचा दुसरा प्रवाह. मग ह्या दोन प्रवाहामध्ये तिसरा प्रवाह जो आहे, हा तिसरा प्रवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित विचारधाराचा आहे. हा तिसरा प्रवाह. परंतु ह्या तिसऱ्या प्रवाहामध्ये काय, तिसऱ्या प्रवाहाचं हे कसं आहे की संविधानाच्या माध्यमातून भारतात तयार झालेली जी लोकशाही क्रांती आहे, प्रजासत्ताक लोकशाही क्रांती, त्या प्रजासत्ताक लोकशाही क्रांतीला कायम ठेवणे, तिला विकसित करणे. कारण का होतं, जेव्हा क्रांती होती, कोणत्याही देशामध्ये जेव्हा क्रांती होती, क्रांती झाल्यानंतर इमिजिएट काय व्हायला पाहिजे, तशी क्रांती घडून राजकीय क्रांती झाली. राजकीय क्रांती झाल्यानंतर ती क्रांती जर टिकायची असेल, त्याचे बदल जे आहेत, क्रांतीमध्ये बदल, हे बदल जर परिणामकारकरित्या समाजात रुजवून तशा प्रकारचा समाज निर्माण व्हायचा असेल तर काय व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी क्रांतीला पेरून धरणारी माणसं निर्माण व्हायला. क्रांतिकारक बदल जे आहेत ते बदल समाजात रुजावे लागतात. आणि हे समाज मनात सातत्याने जर रुजले नाही तर काय होते की क्रांतीला अनुकूल असे बदल सत्तेच्या माध्यमातून घडून आले नाहीत, तर क्रांती फसते आणि प्रतिक्रांती सुरू होते. भारतामध्ये नेमके झाले. भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रजासत्ताक लोकशाही क्रांती घडवून आणली. आता ही क्रांती घडवून आणली, ह्या क्रांतीला अनुकूल समाज जो आहे तो कसा असेल, तर हा अनुकूल समाज जो आहे त्याला आपण सिव्हिल सोसायटीमध्ये 9 प्रकारची वैशिष्ट्ये असली पाहिजे. म्हणजे पहिली 3 वैशिष्ट्ये काय असते, पहिल्या 3 आवश्यकता, सामाजिक प्रवाह, राजकीय प्रवाह आणि आर्थिक प्रवाह. हे तीनही प्रवाह एकमेकावर ओव्हरलॅप न करता, कुरघोडी न करता स्वतंत्रपणे विकसित झाले पाहिजे. ही सभ्य समाजाची किंवा नागरिक समाजाची पहिली आवश्यकता आहे. ही पहिली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केला, तर धर्मशास्त्रावर आधारित समाज म्हणजे होतं ते नष्ट व्हावं, त्याचा विनाश हळूहळू नष्ट होत जावं, ह्याच्यासाठी त्यांनी धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी, जनतांत्रिक, समाजवादी स्वरूपाचं अशा प्रकारचं संविधान भारताला दिलं. म्हणजे पहिली जी गरज आहे. त्याच्यानंतर सामाजिक प्रवाह हा वेगळा असेल, राजकीय, आर्थिक आणि न्यायपालिका ह्या 3 गोष्टी एकमेकावर ओव्हरलॅप न होता संविधानानुसार स्वतंत्ररित्या काम करतील अशा प्रकारची व्यवस्था केली. आणि ही व्यवस्था केल्यानंतर ही व्यवस्था कायम टिकावी याच्यासाठी काय व्हायला पाहिजे होतं, तर त्याच्यासाठी संविधानातील जी मूल्य आहे, जे पहिलं मूल्य आहे स्वातंत्र्य, प्रत्येकाला धर्माला आलेल्या प्रत्येक माणसाला स्वतःच्या सोयीप्रमाणे स्वतःच्या निर्णयाप्रमाणे स्वतः त्याला जे वाटतं त्याप्रमाणे वागण्याचं, बोलण्याचं, श्रद्धेचं, उपासनेचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. हे पहिलं मूल्य
समतेचं दुसरं मूल्य आपल्याला माहिती आहे, न्यायाचं तिसरं मूल्य आणि व्यक्ती सन्मान, डिग्निटी. प्रत्येक पुरुषाला त्याचा सन्मान आहे तो जपला पाहिजे, चौथं मूल्य आहे. 4 महत्वाची मूल्ये जी आहेत ती संविधानामध्ये अंतर्भूत आहेत. ही मूल्य जर समाजात रुजवायची असतील तर काय व्हायला पाहिजे? जी क्रांती झाली, मग त्या क्रांतीला पेरून धरणारा माणूस जर निर्माण व्हायचा असेल तर तुम्हाला माणसाने विचार करायला शिकला पाहिजे. त्याच्यामध्ये विचार कौशल्य, थिंकिंग स्किल डेव्हलप केला पाहिजे. थिंकिंग स्किल कसं डेव्हलप होईल? तर थिंकिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात बदल करावा लागेल. ज्या काही संस्था राज्य सरकार निर्माण करेल त्या संस्था त्या संस्थेमधून एक मेसेज दिला पाहिजे. तो मेसेज कशा प्रकारचा असला पाहिजे? तर मग सामान्य माणसाला जी क्रांती घडून आल्या त्या क्रांतीला अनुरूप तुम्ही जर पाहिलं की राष्ट्रपती भवन आहे, राष्ट्रपती भवनाच्या वर जिथे राष्ट्रपती बसतात आणि मंत्र्यांना त्याचप्रमाणे न्यायाधीशांना शपथ देतात किंवा कन्व्हेन्शन आयोजित करतात, त्याच्यावर बुद्धाचं एक उभं असं चित्र लावलेलं आहे, मूर्ती लावलेली आहे. आणि त्याच्यावर काय लिहिलेलं आहे? तर त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की धर्माच्या अभ्युदया, धम्माच्या याच्या पालनासाठी, धम्म पसरावा याच्यासाठी ही खुर्ची आहे, प्रतीक आहे. त्या प्रतीकाच्या माध्यमातून एक मेसेज देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे क्रांती जेव्हा होती तेव्हा शालेय अभ्यासक्रमातून त्या संस्था होतात, त्या संस्थांच्या माध्यमातून त्याची जी गोल त्याचे जे ब्रीदवाक्य जे आहे, त्याला म्हणतो लोगो आहे, त्या लोगोच्या माध्यमातून समाजात रुजवावं लागतं, बदल रुजवा आहे. पण जेव्हा प्रजासत्ताक लोकशाही क्रांती भारतात झाली आणि सत्तेवर कोण आला? तर सत्तेवर काँग्रेस आला. काँग्रेसची जबाबदारी होती की ह्या क्रांतीला पेरून धरणारा माणूस निर्माण करणे. परंतु झालं काय की पंडित नेहरूंना आपण दोष देत, परंतु नेहरूंनी ज्या संस्था उभ्या केल्या, आपण जर पाहिलं भारतामध्ये निर्माण झालेली अगदी पहिली त्याला पब्लिक सेक्टरची संस्था म्हणतो, ती कोणती होती? ती होती भारतीय जीवन विमा निगम. 1956 साली द्यायला, 1955 साली भारतीय जीवन विमा निगमचं जर आपण घोषवाक्य पाहिलं, ब्रीदवाक्य पाहिलं, योगक्षेमम वहाम्यहम. त्याच्यानंतर जे त्याच्या आधी न्यायपालिका तयार झाली. न्यायपालिकेचं ब्रीदवाक्य काय, घोषवाक्य काय, लोगो काय आहे? येतो धर्मस्तुते जया, धर्माचाच विजय होईल. त्यानंतर पाहिलं आपण पोलिसांचं ब्रीदवाक्य काय, लोगो काय आहे? खलनिग्रहणाय सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. म्हणजे असे प्रत्येक संस्था तुम्ही तपासा, त्याचे लोगो जे आहेत त्याच्या खाली काय आहे? संस्कृत मधलं एक ब्रीदवाक्य आहे आणि त्याचा लोगो जो आहे तो भारतीय धर्मशास्त्राला अनुकूल होईल अशा प्रकारचा बनवण्यात आलेला. आता हे काम सुरू आहे. जे एक उदाहरण दिलं मी तुम्हाला, तर क्रांतीला पेरून धरण्यासाठी समाजाने विकसित करत असताना जी प्रतीक स्थापन केली जातात, प्रतिकात्मक ज्याला म्हणतात, भारतीय लोकशाही राष्ट्र स्थापन झाल्याबरोबर राष्ट्रपतींनी पहिलं काम, तो राष्ट्रपती होता, तो होता कायस्थ. त्या कायस्थाला ब्राह्मणांना हात लावण्याचा अधिकार नाही म्हणून त्याची पहिल्यांदा शुद्धी करण्यात आली. त्याच्यानंतर त्यांनी पाहिलं दुसरं काम त्यांनी केलं. दुसरं काम काय केलं तर जगन्नाथ इथला गुजरातमधील जे सोरटी सोमनाथ, त्या सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार. म्हणजे क्रांती, प्रजासत्ताक लोकशाही क्रांती झाली, परंतु त्याच्यासाठी लागणारी जी प्रतीक स्थापन करणे, त्याच्यासाठी लागणारा अभ्यासक्रम स्थापन करणे, त्याच्यासाठी लागणारी विविध प्रकारची समाजात फिरणारी प्रतीक जी आहेत ती निर्माण करणे, हे काम काँग्रेसने केलं नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळी त्यांना 1956 त्यांचा शेवटचा भाषण बनारस विद्यापीठामध्ये केलेला की एका बाजूला एका काठीमध्ये धर्मग्रंथ आणि दुसऱ्या काठीमध्ये भारतीय राज्यघटना, अशा प्रकारे तुम्ही फार काळ वाटचाल करू शकणार नाही. तुम्हाला एक तर धर्मग्रंथ फेकून द्यावे लागतील किंवा संविधान फेकून द्यावं, काहीतरी दोनपैकी एकच तुम्ही ठेवू शकता. हे क्रांतीला पेरून धरण्यासाठी आवश्यक समाज जर विकसित झालं नाही तर क्रांती फसणार याची अटकळ बाबासाहेबांना होती. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी काय केलं की या क्रांतीला पेरून धरणारा माणूस कसा तयार,
तर तो ही बुद्धिझम. बाबासाहेबांची जी क्रांती आहे ती धर्मक्रांती नाही, तर भारतात निर्माण झालेली लोकशाही क्रांती जी आहे, ह्या लोकशाही क्रांतीला विकसित करण्यासाठी, पेलून धरण्यासाठी, ज्याला सफल बनवण्यासाठी लागणारा माणूस घडेल. तो माणूस कसा घडेल, तर तो बुद्धिस्ट मूल्यावर आधारित. कारण बुद्धिझम जो आहे हा धम्म नसून, हा धर्म नसून एक डिसिप्लिनरी, त्याला हे म्हणतात डिसिप्लिनरी आयडियोलॉजी आहे. जगामध्ये सर्वप्रथम शिस्तीनं कसं वागायचं हे कोणी शिकवलं? माणसाला. माणूस हा सवेज होता, रानटी स्वरूपाचा होता, हिंसक स्वरूपाचा होता, तो अस्ताव्यस्त होता, तो सिव्हिलाइज नव्हता. माणसाला सिव्हिलाइज बनण्यासाठी आवश्यक असणारी जी मूल्य आहे ती त्याच्यात रुजावी, त्याच्यात शिस्त यावी, हे काम सर्वप्रथम कोणी केलं तर बुद्धाने. त्यांनी एक मार्ग दाखवून दिला, त्यांनी काही नियम आखून दिले. त्या नियमानुसार तुम्ही जर वागला तर यू कॅन बी सिव्हिलाइज पर्सन. आणि अशा प्रकारचा सिव्हिलाइज पर्सन निर्माण करावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे बुद्धिझमची दीक्षा दिली. भारत बौद्धमय ते म्हणणं जर त्यांचं जे होतं ना, तर ह्या क्रांतीला अनुकूल असा माणूस तयार करणे त्यांचं काम ते झालं, अपूर्ण आहे. ओके. परंतु त्याच्यानंतर मग पुढे जे व्हायला पाहिजे होतं की काँग्रेसनी क्रांतीला पेलून धरणारा माणूस घडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू काय झालं की RSS त्यांच्या विचाराला किंवा हिंदू राष्ट्राला अनुकूल असा माणूस घडवण्याचं काम जे आहे ते अव्याहतपणे सुरू, सातत्याने सुरू आहे. आणि आजच्या घडीला अशा अवस्थेत पोहोचलेले आहे की विचार न करणारा माणूस, धर्मप्रवान व्यक्तिमानस आणि धर्माधिष्ठित समाज रचना, हे जे त्यांचं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या अगदी ते जवळ पोहोचलेले आहेत, अगदी त्यांच्या आवाक्यात उद्दिष्ट आलेले आहे. आणि या स्थितीमध्ये आपल्याला जो स्ट्रगल करायचा आहे, आपल्याला संघर्ष करायचा आहे, हा संघर्ष काँग्रेसच्या माध्यमातून कधीही सफल होणार नाही. कारण काँग्रेसचं उद्दिष्ट जरी हिंदू राष्ट्र बनवणे हे नसलं तरी परंतु काँग्रेसचं उद्दिष्ट जे आहे ते सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करणे, संविधानावर आधारित राष्ट्र निर्माण करणे हे नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या स्थितीमध्ये मग तिसरा प्रवाह जो आहे, थर्ड फोर्स ज्याला म्हणतो आपण, ही विचार करणारा माणूस तयार करणे आणि शिस्तीत वागणारा सभ्य समाज तयार करणे, ही जबाबदारी आंबेडकरांची. पण ही पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या बाबी आहेत, ज्या गोष्टी आहेत, सत्ता आहे, ती आपल्याकडे नाही. मग सत्ता कशी तयार होती? सत्तेचा स्रोत काय आहे, ओरिजिन ज्याला म्हणतो आपण. सत्ता येते कुठे, कशी निर्माण होते सत्ता? आपल्याकडे काय झालेलं आहे की आपण जेव्हा विचार करताना डीप विचार म्हणजे फार कमी करतो आणि आपल्याला वाटतं सत्ता म्हणजे काय? पोलिसांवर नियंत्रण असणे, यंत्रणावर नियंत्रण असणे, न्यायपालिकेवर थोडं बहुत का होईना नियंत्रण असणे, आर्थिक बाबीवर नियंत्रण असणे, रिसोर्सेसचं वाटप करण्याचं जी शक्ती जी आहे त्याला म्हणतो ना आपण, की सरकारकडे जमा होणारा पैसा जो आहे करांच्या माध्यमातून, विविध स्रोतांच्या माध्यमातून, तो कशा प्रकारे वाटप करावा, कोणत्या कामासाठी वाटप करावा, ह्याची शक्ती येणे, लष्करावर नियंत्रण असणे, निमलष्करी संस्थांना त्याच्यावर नियंत्रण असणे म्हणजे सत्ता. ही आपली सत्तेविषयीची समज आहे साधारण. तर ही समज जी आहे ती कॉमन मॅनसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी ओके आहे, बरोबर आहे. परंतु जेव्हा आपण विचार करणारा माणूस घडवायचा, संविधानावर आधारित राष्ट्र निर्माण करायचा आहे, त्यावेळी सत्तेचा एवढा वरवर विचार करून आपल्याला चालत नाही, तर सखोल विचार करावा लागेल. कारण आम्हाला सत्तेचा स्रोत जो आहे तो जर समजला तर मग आपण सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू. हा स्रोत काय आहे? तर हा स्रोत जो आहे, सत्ता ज्याच्या माध्यमातून प्रस्तावित होतेचा मतदार, हा मतदार छोटासा किल्लूसा का होईना परंतु सत्तेचा स्रोत आहे. आणि हा सत्तेचा स्रोत जो आहे तो जेवढे मतदार तुम्ही स्वतःसोबत जोडत जाल तेवढा तो स्रोत मजबूत होत जाईल आणि एक दिवस हा स्रोत इतका प्रभावी होऊ शकेल की जो ह्या संपूर्ण समाज जीवनाचं नियंत्रण करू शकेल. अशा प्रकारचा सामान्य मतदार हा सत्तेचा स्रोत आहे. ह्या स्रोताच्या माध्यमातून काय होतं? सत्ता म्हणजे सत्तेतून काय तयार होतं? मुलकी, नोकरशाही, बाकी ह्या दलावरचं नियंत्रण, सरकारी यंत्रणांवरचं नियंत्रण, हा वेगळ्या बाबी आहे. परंतु हा स्रोत जर मजबूत झाला तर त्याच्या माध्यमातून तयार होणारी पहिली गोष्ट असते अथॉरिटी, अधिपत्य ज्याला म्हणतात, समाजावरचं अधिपत्य, हेजिमोनी, अथॉरिटी,
वेगवेगळी नावं त्याला देता येते. अधिपत्य जर तयार जर झाला तर काय होईल की एक मतदार जो आहे त्याच्यासोबत अनेक मतदार जुळत जातील. अधिपत्य तयार होण्यासाठी काय लागतं? अधिपत्य तयार, त्याला ऑथॉरिटी तयार म्हणतो आपण. कोणत्या क्षेत्रामध्ये असेल, बौद्धिक अथॉरिटी असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या अथॉरिटीज तयार होण्यासाठी, अधिपत्य तयार होण्यासाठी अधिपत्य कसं तयार होतं? तर अधिपत्य तुमच्याकडे काय पाहिजे असतं की ज्यांनी तुमच्यासाठी काम केलेलं आहे, कारण जे तुमच्यासोबत जुडलेले आहेत त्या लोकांना तुम्हाला पुरस्कृत करता आलं, त्यांना पुरस्कृत करता आलं पाहिजे. त्यांना काहीतरी मेंटली त्यांना समाधान वाटेल, सॅटिस्फाईड होईल अशा प्रकारचं त्यांना पुरस्कृत करता आलं. दुसरीकडे जे याला विरोध करणारे लोक आहेत त्याला तुम्हाला बहिष्कृत करणे, पनिशमेंट करणे, काहीतरी हे करणे, अशा प्रकारे पनिशमेंट करतात अधिपत्य तयार. आणि तिसरी गोष्ट जी आहे की लोकांची संकट निर्माण होतात, त्यांना ज्या समस्यांचा समाधान करावं लागतं, जे समस्या निर्माण होतात, समस्यांचा सामना करावा लागतो, त्या समस्यांमध्ये आम्हाला मदत करणारं कोणीतरी आहे अशा प्रकारचा विश्वास निर्माण करतो. तीन गोष्टी जर आपण तयार करू शकतो तर काय होतं? अधिपत्य हळूहळू तयार होतं. आणि एकदा अधिपत्य तयार झाला तर मग काय होतं की ज्या लोकांचा तुमच्यावर विश्वास वाढत होतो, तुमची क्रेडिबिलिटी जशी वाढत होते तसतशी तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर गतिमान केलं, ती विकसित वाढत जाते. तर ही सत्य स्थापन करण्यामधील पहिला जो घटक ज्याला म्हणतो आपण अधिपत्य तयार करतो, ऑथॉरिटी तयार. आता ही ऑथॉरिटी तयार करायची असेल, आपण थर्ड फोर्स आहोत, अत्यंत क्षीण आहोत, जरी आपला विचार प्रबळ असला तरी काँग्रेस हे करू शकणार नाही, कारण काँग्रेसचं धोरण, काँग्रेसचं उद्दिष्ट. भाजपकडे काय एक आयडियोलॉजी, विचारसरणी, राष्ट्रसंघाकडे विचारसरणी आहे. आणि जी विचारसरणी असणारा जो दुसरा प्रवाह जो आहे, ज्यांच्याकडे विचारसरणी होती किंवा आहे, हा कम्युनिस्टांचा प्रवाह होता. की आम्ही जर सत्तेत आलो तर अमुक अमुक अशा प्रकारचं राष्ट्र निर्माण करणार, आज ते समाप्त झालं. आणि त्याच्यामुळे काँग्रेस जरी आली तरी परंतु हिंदू राष्ट्राला काही धोका नाही, धर्मशास्त्राला काही धोका नाही, धार्मिक वर्चस्वादाला काही धोका नाही. आणि कारण त्यांच्याकडे आयडिओलॉजी असेल फक्त आजच्या घडीला दोनच प्रवाह आहे, एक आहे RSS भाजप आणि दुसरा आहे आंबेडकरवादी प्रवाह. आणि ह्या आंबेडकरवादी प्रवाहाला जर आपल्याला अथॉरिटीमध्ये आणायचं असेल, अधिपत्य निर्माण करायचं असेल तर आपल्याला सत्तेचा स्रोत असलेला मतदार जो आहे तो एक एक जोडत दिला. लोकसभा इलेक्शन झालं, लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर अधिपत्य तयार करण्यासाठी आपल्याला कसं काम करावं लागेल? त्याच्यासाठी जे सांगतो मी, आपण बोलत होतो तसं तर मला सांगा. अधिपत्य तयार केला तर अधिपत्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल? माणसं, म्हणजे मनुष्यबळ ज्याला म्हणतो आपण, ह्युमन रिसोर्स. सेकंड भाग जो आहे, सत्तेला सावरून धरण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता लागत असते. ते मनुष्यबळ जे आहे ते कुठून येतं तर मतदाराच्या. आणि हे मनुष्यबळ जे आहे ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन प्रकारे काम करतात. डायरेक्ट म्हणजे कसं, तुमचा कार्यकर्ता आहे, तुमच्यासाठी काम करणारा पदाधिकारी आहे, आपल्यासाठी काम करणारा कुणीतरी आपल्यासोबत जुडलेला ऑफिस गेला तो आहे. आणि दुसरा मनुष्यबळाचा दुसरा जो पार्ट आहे, दुसरा भाग आहे, तो तुमच्या संघटनेशी प्रत्यक्ष जोडलेला नाही, परंतु ह्या संघटनेच्या वर्तुळाबाहेर राहून काम करणारा जो असतो, संघटनेच्या वर्तुळाबाहेर राहून काम करणारा, तो साहित्यिक असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, व्हिडिओ चालवणारा असेल, संत महात्मा असेल, बुवा असेल, प्रवचनकार असेल, काही असेल, परंतु तो संघटनेत नसतो, दिसत नाही कुठे, परंतु सत्तेच्या संघटनेच्या वर्तुळाच्या बाहेर राहून तुमच्यासाठी काम करत असतो. हे अधिपत्य निर्माण करण्यासाठी लागणारी, सत्ता निर्माण करण्यासाठी लागणारी दुसरी गोष्ट आहे. जसं अधिपत्य ही पहिली गोष्ट आहे, तशी दुसरी गोष्ट आहे मनुष्यबळ तयार करणे. आणि तिसरी जी गोष्ट आहे की ठीक आहे मनुष्यबळ आहे, आता आपण ते पाहतो इथे बरेच लोक, 100 लोक आहोत, पण 100 लोकांकडे कौशल्य नसेल, ज्ञान नसेल तर काय कामाचं? आपण मतदार जोडले, सगळं केलं, परंतु त्यांच्याकडे लोकांना धरून ठेवणारं कौशल्य नाही आहे आणि ज्ञान जर नसेल तर मग असं मनुष्यबळ काय करणार?
मग मनुष्यबळ कसं पाहिजे, तर ते कौशल्य आणि ज्ञान असलेलं पाहिजे, ही तिसरी गरज आहे संघटना स्थापन करत असताना. आणि चौथी जी गरज आहे, ह्या तीन गरजेच्या शिवाय चौथी गरज कशी आहे, भौतिक संसाधने तयार करणे, रिसोर्सेस तयार करणे. आता ह्या रिसोर्सेस मध्ये काय असतं की आपण रिसोर्सेस म्हटलं की पैसा तसा विचार करतो. रिसोर्सेस मध्ये बसण्यासाठी जागा असणे, प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी काहीतरी वाहन असणे, कॉम्प्युटर असणे, इंटरनेट असणे, हार्डवेअर असणे, सॉफ्टवेअर असणे, ह्या ज्या बाबी आहेत ह्या भौतिक संसाधनांनी येतात, ती आपल्याला डेव्हलप करावी लागतात. आणि चौथा जो भाग आहे, ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज जर करायचं असेल तर शिक्षा करण्याची आणि पुरस्कृत करण्याची एक त्याला म्हणतो सिस्टम्स. संघटनेमध्ये संघटनेच्या हितार्थ कोणी काम करत असेल तर त्याला पुरस्कृत करता आलं पाहिजे, आणि संघटनेच्या विरोधी काम करत असेल तर त्याला शिक्षा देता आली पाहिजे, हे आपल्याला मान्य होतं. आणि ह्या चार घटकाच्या शिवाय एक पाचवा घटक आहे, इंटँजिबल फोर्स ज्याला म्हणतात, अदृश्य घटक असतो. हा अदृश्य घटक कसा असतो, तो तुमच्या संघटनेशी जुळलेला नसतो, तुमच्या संघटनेचे नसतो, परंतु त्यांना तुमच्याबद्दल सहानुभूती असते. घरच्या घरी राहून अरे बाबा चांगलं काम करता, त्यांना मदत केली पाहिजे. तो तुमच्यासाठी संसाधनं देत नाही, मनुष्यबळ पुरवत नाही, पुरस्कृत किंवा याची शिक्षेची अपेक्षा बाळगत नाही. फक्त काय करतो तो, तर तो तुम्हाला फक्त मतदान करतो. हा इंटँजिबल घटक त्याला म्हणतो आपण. काही काही लोक जे असतात, विशिष्ट ग्रुप असतात, एखादा समाज असतो, हा इंटँजिबल फोर्स मध्ये की तुमच्याबद्दल त्याला सहानुभूती असते, की आपल्यासारखे दमन झालेले, शोषण झालेले लोक आहेत. तर ह्या अशा प्रकारे मनुष्यबळ विकसित करण्याची जी गोष्ट आहे ती आपल्याला करता येते. हे सगळ्या जर गोष्टी असतील तर ह्याचं नियमन कसं करायचं, नियमन करण्यासाठी संघटना तयार करण्यासाठी आपल्याला काय लागेल, संघटना विकसित करण्यासाठी आपल्याला काय, तर सर्वप्रथम आता मी जे सांगितलं आपल्याला त्याच्यासाठी लागेल एक करता, कॅप्टन ज्याला म्हणतो आपण. त्या सगळ्या गोष्टींना करण्यासाठी, त्याचं नियमन करण्यासाठी, त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी एक लागेल कॅप्टन. कॅप्टन आला, कॅप्टनच्या सोबत मग काय लागतील त्याला, तर कॅप्टनच्या सोबत लागतील त्याला विविध प्रकारचे क्रियाकलाप, कार्यकलाप ज्याला म्हणतो आपण. त्याच्यामध्ये सेमिनार आहे, सभा आहे, संमेलन आहे, वेगवेगळ्या स्पर्धा आहे, किंवा प्रशिक्षण शिबिर आहे. अशा प्रकारचे विविध, म्हणजे एखादा पेपर चालवणे आहे, किंवा एखादा कंटेंट जनरेट करणे आहे, कविता संमेलन आयोजित करणे, अशा प्रकारचे ज्याला म्हणतो आपण विविध प्रकारचे कार्यक्रम. ही दुसरी गरज. आणि तिसरी बाब जी आहे ह्याच्यामध्ये लागणं आवश्यक असते, तिसरी बाब काय असते की तुमच्याकडे करता आहे, विविध प्रकारचे कार्यकलाप आहेत, आणि हे कार्यकलाप समाजात पोहोचवण्यासाठी लागणारं जे भौतिक जी व्यवस्था आहे, ती भौतिक व्यवस्था कशा प्रकारची असते, मीडिया ज्याला होतो माध्यम, माध्यमाच्या विविध प्रकारच्या माध्यमाच्या आता सोशल मीडिया प्रभावी आहे, त्याच्या माध्यमातून आपण पोहोचवू शकतो. हा झाला थेरायटिकल. आता आपण प्रॅक्टिकल करूया. हे सगळं जे आहे सगळं करत असताना आपल्या पुढे पर्याय काय आहेत. आजच्या घडीला एका बाजूला भाजप आहे, राष्ट्रसंघ भाजप, दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे, तिसऱ्या बाजूला आपण आहोत, ते साधनहीन आहोत. हा आतापर्यंत जो हा थेरायटिकल भाग सांगितला की सत्तेचा स्रोत काय, सत्ता कशी प्रस्थापित करायची, काय काय लागेल वगैरे, हे करत असताना मग आपल्यापुढे आजच्या घडीला हे सगळं करायसाठी तिसरा महत्वपूर्ण असा प्रवाह म्हणून अस्तित्वात येण्यासाठी, दखलपात्र होण्यासाठी आपल्याला दखलपात्र अशा प्रकारचा ग्रुप तयार करणे ही आपली गरज आहे. दखलपात्र होण्यासाठी महाराष्ट्रापुरता विचार केला, महाराष्ट्राच्या विधानसभेचा विचार केला, तर आपल्याला दखलपात्र कसं होता येईल. दखलपात्र होण्यासाठी तीन प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, राजकीयरित्या दखलपात्र होण्यासाठी तीन बाबींची आवश्यकता. एक आहे 6% मतदार, किंवा 6% मतदान आणि 2 आमदार. ज्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 कोटी मतदार आहेत, जे तुम्हाला 60 लाख मतं मिळाली पाहिजे आणि 2 आमदार निवडून आले पाहिजे, तर तुम्ही काय होता, मान्यताप्राप्त राजकीय पक्ष बनता. एकदा का मान्यताप्राप्त राजकीय पक्ष बनला तर तुम्हाला काय होईल की वाटाघाटी करण्याची, निगोशिएशन्स करण्याची शक्ती तुमच्याकडे येईल. जसं IAS बनायचं असेल, UPSC पास व्हायचं असेल, किमान पात्रता काय आहे
किमान पात्रता तो ग्रॅज्युएट असावा. ग्रॅज्युएट नसेल तर तुम्ही स्पर्धेतूनच व्हा. तुम्हाला जर राजकीय स्पर्धेत राहायचं असेल तर राजकीय स्पर्धेत राहण्यासाठी तुम्हाला किमान पात्रता ही तुमचा स्वतःचा मान्यता प्राप्त पक्ष बनणे ही किमान पात्रता आहे. आणि ही किमान पात्रता किती प्रकारे पूर्ण करता येऊ शकतं? जसा डिग्री आहे, बाह्य त्यांनी पोस्टल पण करू शकतो, आपण कॉलेजात जाऊन पण करू शकतो. तशा प्रकारे किमान राजकीय योग्यता प्राप्त करण्याच्या तीन मार्ग आहेत. एक मार्ग 6% मतदान आणि 2 आमदार निवडून आणणे. दुसरा जो मार्ग आहे तो राज्याच्या लोकसंख्येच्या 1/3 राज्याच्या आमदाराच्या 1/3 म्हणजे महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत. 288 आमदारचे 3% म्हणजे किती झाले? 9 आमदार. 9 आमदार जर निवडून आले तर काय होणार? आपण दखलपात्र मान्यता प्राप्त राजकीय पक्ष बनणार. आणि तिसरा जो भाग आहे, तिसरी जी योग्यता, तिसरा मार्ग जो आहे तो आहे 2 खासदार निवडणं. राज्याच्या एकूण खासदाराच्या संख्येच्या 2% खासदार, म्हणजे महाराष्ट्रात 2 खासदार, 48 खासदार आहेत, त्यापैकी 2 खासदार निवडणार आहेत, तर आपण दखलपात्र मान्यता प्राप्त राजकीय पक्ष बनू शकतो. लोकसभेच्या इलेक्शन झाल्यामुळे आता हा तिसरा पर्याय जो आहे तो बाद झालेला आहे. पहिला पर्याय जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्याला किमान 60 लाख मतं मिळवण्यासाठी 288 जागा लढवाव्या लागतात. तेव्हा कुठे 60 लाख व्हॅलिड वोटिंग आपल्याला मिळू शकते. 288 जागा लढवण्याची आजची आपली तरी किमान पात्रता नाही, आपली योग्यता नाही, आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस नाही. मग आपल्याकडे पर्याय काय होतो? तर आपल्यापुढे पर्याय होतो 9 आमदार निवडून आणणे. हा आपल्यापुढचा पर्याय आहे, जेणेकरून आपण मान्यता प्राप्त राजकीय पक्ष बनतो. 9 आमदार निवडून आणण्यासाठी मग काय करता येईल? हा आता पुढचा म्हणजे दखलपात्र राजकीय पक्ष बनायचा असेल तर आपलं लक्ष काय पाहिजे? एकच लक्ष, मान्यता प्राप्त रिपब्लिकन पक्ष. हे आपलं टार्गेट पाहिजे. आणि ह्या टार्गेटला धरून आतापर्यंत आपले समजा 52 गट आहेत, 53 गट आहेत, अमुक गट आहेत, तमुक गट आहेत, ह्या प्रत्येक गटापुढे टार्गेट नाही. ह्या आपली मुख्य समस्या आहे. आम्ही गट आहोत पण आमचं उद्दिष्ट काय आहे? तर मला आमदारकी मिळाली, आम्ही रेडी, आम्ही खुश. एक विधान परिषद मिळाली तरी मी खुश. एक मंत्रीपद मिळाला, फारच छान एकदम. एक मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळाला, इससे तो बेहतर कुछ हो ही नहीं सकता. म्हणजे अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. त्यामुळे आमचं टार्गेट जे आहे ते टार्गेट व्यक्तिवादी आहे, ते संघटनावादी नाही. आम्हाला जर दखलपात्र राजकीय पक्ष बनायचं असेल, बाकी या समाज जीवनाचं नियंत्रण करणाऱ्यानंतर बघू आपण, दखलपात्र राजकीय पक्ष बनायचं असेल तर पहिली आपली जी गरज आहे ती एकच लक्ष, मान्यता प्राप्त रिपब्लिकन पक्ष. आणि मान्यता प्राप्त रिपब्लिकन पक्ष बनायचं असेल तर आपल्याला 9 आमदार निवडून. 9 आमदार निवडून कशी येतील? 9 आमदार निवडून कसे येईल हा आता आपल्या पुढचा प्रश्न झाला. एक प्रागतिक रिपब्लिकन आघाडी जी आहे ती ह्या टार्गेटला घेऊन काम करते. 9 आमदार कसे निवडून येता येतील आपल्याला. आणि हे 9 आमदार निवडून आणण्यासाठी आपल्याकडे आहे काय, आपले स्ट्रेंथ काय आहे? ही स्ट्रेंथ अशा प्रकारची आहे की आजच्याकडे व्याक्यूम तयार झाला आहे. महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी राजकारणामध्ये व्याक्यूम तयार झालेलं आहे. कारण यातले मेन जे प्लेयर्स होते, मेन प्लेयर्स कोणते होते महाराष्ट्रामध्ये? तर एक होता वंचित बहुजन आघाडी, दुसरा होता बहुजन समाज. हे दोन्ही मेन प्लेयर्स जे आहेत ते आता बाद झालेले आहेत, ते पुन्हा उठण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे. मग त्या प्लेयरची जागा आपल्याला नवीन प्लेयर म्हणून जर भरून काढायचं असेल, 9 आमदार निवडून आणायचं असेल तर 9 आमदार निवडून आणण्यासाठी काय करावं लागेल? आमदार जे निवडून येतात ते कसे निवडून येतात? तर ते साधारणपणे 30 ते 40% संबंधित मतदारसंघामध्ये 30 ते 40% वोटिंग जर आपण प्राप्त करू शकतो, 40% जवळपास, तर तिथून आपला आमदार निवडून येतो. मग हे 40% आमदार निवडून येण्यासाठी आपल्याकडे मार्ग काय आहे? कोणत्या प्रकारचे मार्ग आहे? त्यातला पहिला एक मार्ग जो आहे, जो इमिजिएट लोकांना पसंत पडेल असा, ज्याला पॉप्युलर जो वे आहे तो आहे काँग्रेससोबत युती करणे. जो सगळ्यांच्या मनात वाईट किंवा आपण काँग्रेससोबत युती केली तर आपल्याला 2-4 जागा, 3-4 जागा, 4-5 जागा जरी निवडून येऊ शकतात असं लोकांना वाटतं. योग्य पण आहे, हरकत नाही. परंतु काँग्रेस आपल्याला 9 आमदार निवडून येण्यासाठी सहाय्य करेलच याची काही गॅरंटी आहे का आपल्याला? काँग्रेस आपल्याला नेहमी गृहीत धरतात, त्यांना काही पर्यायच नाहीये.
जाऊन जाऊन कुठे जाणार? नाहीतर बघा सर, आम्हाला वोटिंग नाही केलं तर भाजप येणार, भाजप आली की तुमच्या परत तुमच्या ढोंगाला झाडू बांधला जाणार आणि तुमच्या गळ्यामध्ये मडकं येणार. अशा प्रकारची भीती आपल्याला दाखवली. संविधान नष्ट होणार. मग संविधानाची सगळी जबाबदारी आपल्याच शिरावर आहे, आपल्याच डोक्यावर आहे. मग अशा प्रकारची भीती दाखवून आपल्याला आपल्या भीतीचं दोहन केलं जातं आणि आपल्याला गृहीत धरलं जातं काँग्रेसला. आणि त्यामुळे काय होतं की काँग्रेस आपल्याला सन्मानजनक वाटाघाटी करत नाही. दुसरा महत्वाचा भाग, काँग्रेस आपल्यासाठी वाटाघाटी का करत नाही? कारण काँग्रेसने समजा वाटाघाटी करून आपल्याला जागा दिल्याही नाही, तरी परंतु इतकी सामाजिक परिस्थिती अशा प्रकारची आहे की जिथे बौद्ध माणूस उभा राहतो तो कितीही सामर्थ्यवान असो, कितीही हुशार असो, कितीही पैसेवाला असो, त्याला इतर जातीचे लोक वोटिंग करत नाही. ही वस्तुस्थिती म्हणजे विनेबिलिटी ज्याला म्हणतो आपण, जिंकून येण्याची क्षमता, ती काँग्रेसला आपल्या लोकांमध्ये बौद्धांमध्ये दिसत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याची वाटाघाटी करते, आपल्याला सीट्स देते. समजा सीट्स दिले, हा एक प्रयत्न आपण शामदादाच्या माध्यमातून आम्ही ठेवलेला आहे, प्रयत्न करतोय काहीच्या माध्यमातून हा करणे. त्याच्यासाठी हे 2 पेयर आधीचे जे बाद झालेले आणि त्याच्यानंतर राहिलेले छोटे मोठे गट जे आहेत ते एकदम एका जिल्ह्यामध्ये किंवा एका तालुक्यापुरते का असे ना विखुरले गेलेले लोक आहेत, त्यांना आपल्यासोबत कसं जोडता येईल, हा आपला एक टार्गेट असायला पाहिजे. प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भलेही आपली 10-12 लोक आहोत, पण प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे, डोर टू डोर जाऊन प्रयत्न केला पाहिजे की जे लोक वंचित पासून नाराज झालेले आहेत, जे लोक BSP पासून नाराज झालेले आहेत, ज्यांना एकदा गटातटापासून नाराजी आहे, ह्या नाराजीला कन्सोलिडेट करून काहीतरी आपल्याला कुठेतरी त्यांना सोल्युशन देता येईल का, हे आपले काम असतं. दुसरं महत्वाचं काम जे आहे, 9 आमदार जर निवडून आणायचे असतील तर ते कसे निवडून येऊ शकतील, ह्याच्यासाठी हा 288 मतदारसंघाचा आपण एनालिसिस केला. हे एनालिसिस कसं असेल तर आपण जर विचार केला की महाराष्ट्रामध्ये बौद्धांची लोकसंख्या जी आहे ही जवळपास 2 कोटीच्या जवळपास आहे. आजच्या दिवसात 2011 मध्ये ही 1,32,00,000 शेड्यूल कास्ट लोक होते. 2011 मध्ये 1,32,00,000पैकी जवळपास 80 लाख जे आहेत, 76 लाख हे महार अनुसूचित जाती, 24 लाख जे आहेत ते मातंग होते आणि 20 लाख जे होते चांभार. बाकीच्या ज्या ह्या 3 जाती जर सोडल्या तर बाकीच्या जवळपास 56 जाती ज्या आहेत, त्या 56 जातीमध्ये 10 जाती अशा आहेत की ज्यांची लोकसंख्या जवळपास 1 लाख ते 2 लाखाच्या जवळपास 10. उरलेल्या 46 जाती आहेत, त्या 46 पैकी जवळपास 8 जाती अशा आहेत ज्यांची लोकसंख्या 1,50,000 ते 1 लाख. आणि मग उरलेल्या 38 ज्या जाती आहेत, त्या 38 जातीपैकी त्यांची लोकसंख्या 10,000च्या खाली, 10,000 अशा आहे. त्यामुळे जातीय वास्तवाचं जर आपण आकलन केलं तर मेजर जात जी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी प्रमुख जात जी आहे ही 2011 साली ज्याची लोकसंख्या जे 56 लाख बौद्ध आणि 76 लाख महार, याच्यामध्ये डबल काउंटिंग जरी झालं आपण तरी जवळपास 1.25 कोटीच्या जवळपास 2011 मध्ये होती. आजच्या घडीला ती 2 कोटीच्या जवळपास आहे. आणि या 2 कोटीपैकी साधारणपणे 70% जे आहेत ते वोटिंग करणारे मतदार आहेत. 2 कोटीमध्ये 1,40,00,000च्या जवळपास आपलं मतदान आहे. 1,40,00,000. पण हे मतदान कसं आहे, विखुरलेलं आहे. विखुरलेलं कसं आहे तर 31 मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्या 31 मतदारसंघामध्ये नुसत्या बौद्धांची लोकसंख्या साधारणपणे 20% ते 40%च्या जवळपास आहे. 40% मध्ये 3 आहेत, एक बैरापूर आहे, एक देवळी आहे आणि तिसरा उत्तर नागपूर आहे. 31 मतदारसंघात. बाकी मग 28 मतदारसंघ जे आहेत त्याच्यामध्ये आपली लोकसंख्या साधारणपणे 20% ते 30%च्या जवळपास आहे. 20 ते 30%. ह्यापैकी ह्या 31 मतदारसंघापैकी 21 मतदारसंघ विदर्भात, 21 मतदारसंघ, 9 मतदारसंघ मराठवाड्यात आणि 1 मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रात. आपल्याला निवडून येण्याच्या हिशोबाने आपण जर विचार केला तर ह्या 31 मतदारसंघावर आपण जर लक्ष केंद्रित केलं, या 31 मतदारसंघांमध्ये आपण बऱ्यापैकी प्रभाव पाडू शकतो. या मतदारसंघाची नावं घेऊन त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करणे, त्या ठिकाणी लोकांना जोडणे, त्या ठिकाणी लोकांना हळूहळू त्यांना प्रबोधित करणे, त्यांना त्यांच्याशी संपर्क वाढवणे, हे आपले टार्गेटचं काम असलं पाहिजे, आपलं मुख्य काम असलं पाहिजे. दुसरा जो भाग आहे याच्यामध्ये की नुसतं बौद्ध जरी एकत्र आले समजा
ठीक आहे, आपली 40% लोकसंख्या जरी आहे तरी RSS भाजपची रणनीती काय असते, तर ह्या लोकांना विखरून कसं टाकता येईल, त्यांना स्प्लिट कसं करता येईल याच्यावर ते काम करतात. म्हणून काय करतात ते, एखादा पक्ष माणूस असेल त्याला पैसे द्यायचं, उभं करायचं, तो किती वोट घेईल तेवढी धूळ द्यायची त्याला, त्याच्यासाठी लागतात. ह्याच्यासाठी ते काम करतात, ते विखरून टाकतात, जेणेकरून त्यांना स्प्लिट झालं की कुणाला त्याचा फायदा होणार नाही. आणि काँग्रेसच्या आणि भाजपच्या याच्यामध्ये ते बौद्धांचा वोटिंग जर स्प्लिट झालं तर ते निवडून घेतील, ह्या स्ट्रॅटेजीवर ते काम करतात. आपण पाहिलं अनेकदा आपण सगळ्यांनी अनुभव केला. तसं आता मागच्या वेळी दर्यापूरमध्ये 2019 जी विधानसभा झाली त्या विधानसभेमध्ये 45 लोक उभे होते. त्या 45 लोकांपैकी 37 वोट होते. आपण पाहिलं तर विकरून टाकतात ही लोक. तर ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. मग आपली स्ट्रॅटेजी, काउंटर स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कन्सोलिडेट कसं करता येईल, लोकांना प्रबोधित करून त्यांना एकत्रित कसं आणता येईल, यावर आपण काम केलं. दुसरा महत्वाचा याच्यामध्ये हा एक भाग झाला बौद्ध मतदार, म्हणजे पायाभूत मतदार म्हणून आपला पायाभूत मतदार हा बौद्धांवर जर केंद्रित केला तरच आपल्याला पॉलिटिकली उभं होता येईल, पॉलिटिकली दखलपात्र बनण्याच्या दिशेने आपण वाटचाल करू शकतो. 9 आमदार निवडून जाण्याचे आहेत, तर एक पायाभूत मतदार बेस वोटर म्हणून बौद्धांवर लक्ष केंद्रित करणे ही आपली पहिली स्ट्रॅटेजी आहे. बेस वोटर म्हणून बौद्धांवर लक्ष केंद्रित करणे. दुसरा जो भाग आहे ती लक्ष केंद्रित करायचं म्हणजे नेमके कोणते कार्यक्रम राबवायचे, कार्यक्रमाच्या बाजूला काय काय द्यायचं हे आपण दादा सांगतील आणि आपणही त्याचा विचार करून की आता ते जास्त लांब. दुसरा जो भाग आहे त्यामध्ये बेस वोटर म्हणून बौद्धांवर लक्ष केंद्रित करणे हा पहिला भाग. दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये त्याला जवळपास महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये 23 मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये गोंड आदिवासी आणि बौद्ध याची लोकसंख्या 50%च्या वर आहे. असं 23 मतदारसंघ आहे. 23 मतदारसंघापैकी जवळपास 13 मतदारसंघ याच्यामध्ये बौद्ध आणि आदिवासी जर एकत्र झाले दुसरा कोणीच निवडून येऊ शकत नाही. त्याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील 3 मतदारसंघ, चंद्रपूर जिल्ह्यातील 3 मतदारसंघ, नागपूर जिल्ह्यातील 6 मतदारसंघ, यवतमाळ जिल्ह्यातील 6 मतदारसंघ, म्हणजे अशा प्रकारे जवळपास 23 मतदारसंघ जे आहेत ह्या 23 मतदारसंघामध्ये बौद्ध आणि आदिवासी हे समीकरण बसवून आपण जर कॉन्सन्ट्रेट करू शकलो. कारण काय झालं, गोंड याच्यासाठी म्हणतो मी की महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या 3 प्रमुख जाती आहेत. त्यामध्ये भिल्ल जे आहेत त्याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 24 लाख. दुसरा जो आहे कोळी, कोकरे कोळी, ढोर कोळी, या कोळी लोकांची लोकसंख्या 20 लाख. आणि गोंड लोक जे आहेत गोंडांची लोकसंख्या आहे 16 लाख. मुख्यतः विदर्भाच्या 8 जिल्ह्यामध्ये कॉन्सन्ट्रेट आहे आणि आतापर्यंत पॉलिटिकली उपेक्षित राहिले आहे. एंटी एस्टॅब्लिशमेंट होत आहे. गोंड जे आहेत त्यांचं हिंदूकरण अद्याप मोठ्या प्रमाणात झालेलं नाही. जसं भिल्लांचं झालेलं आहे आणि कोळ्यांचं झालेलं आहे तसं गोंडांचं हिंदूकरण झालेलं नाही. ते अजूनही बडादेव मानतात, अजूनही कोया धर्म आणि कोळी धर्म मानतात आणि अजूनही ते एंटी काँग्रेस आणि एंटी बीजेपी आहे. नक्षलवादी मुवमेंट कुठे मजबूत आहे, ह्याच म्हणजे गडचिरोली गोंदिया. कारण गोंड जे आहे ते एंटी एस्टॅब्लिशमेंट लढावं आहे. हा त्यांचा संघर्ष रघुजीराजेच्या काळापासून आहे. रघुजीराजे त्यांच्यावरती अत्याचार केले, विसरलेले नाही, अजूनही त्याला म्हणतो आपण लढावं लोक आहे, एंटी एस्टॅब्लिशमेंट आहे. जे नाग विदर्भ आंदोलन समिती राजे विश्वेश्वरराव तुम्हाला माहिती असेल 1952 सालापासून लढत आला. एकदाच निवडणार 1977 मध्ये खासदार म्हणून, परंतु कायम तो काय राहिलेला आहे, काँग्रेसच्या विरोधात राहिलेला. ती मानसिकता गोंडांची आहे. आतापर्यंत जर आपण महाराष्ट्रात बनलेले मंत्री पाहिले, आंध्राची लोकसंख्या 0.5% आहे, परंतु त्यांचे 2 मंत्री आतापर्यंत म्हणजे शिवाजीराव मोगे आपण जर पाहिलं असेल कॅबिनेट दर्जाचे मंत्री. त्याच्यानंतर जे आहे भिल्ल आहे, कोळी आहे किंवा कातकरी आहे, वारली आहे, त्यांच्यामधून मोठ्या प्रमाणात कॅबिनेटमध्ये आतापर्यंत बनले, त्यांना सत्तेचा वाटा मिळालेला आहे. परंतु गोंड हा असा समूह आहे ज्यांना आता फक्त धर्मराव बाबा आत्रांच्या माध्यमातून एकदाच कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे. याच्यापूर्वी गोंडांना कधीही फक्त अंबरीश आत्राम याला एक राज्यमंत्रीपद मिळालं, धर्मराव बाबाला एकदा राज्यमंत्रीपद मिळालं. बाबुराव मडावीला जे राज्यमंत्रीपद मिळालेलं होतं प्रधान होता. गोंडाचं प्रधान अल्पसंख्याक आदिवासी आपल्याला जर माहिती असेल, जातीय वास्तवाचा विचार केला तर अशा प्रकारे गोंड आणि बौद्ध ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन करून आपण जवळपास 23 मतदारसंघात म्हणजे प्रभाव पाडू शकतो. आणि त्याच्यानंतर तिसरा जो मतदारसंघ जो आहे, तिसरे जे मतदार समूह जो आहे तर मुस्लिम आणि बौद्ध जर एकत्रित आले तर जवळपास
मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांची जिथे 50% पेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्यांची आकडेवारी मी काढलेली आहे. एक मिनिट सांगतो का. 30 मतदारसंघ असे आहेत, 30 विधानसभा मतदारसंघ, ज्याच्यामध्ये मुस्लिमांची संख्या 25 ते 50% आहे. याच्यामध्ये आता मी तपशिलामध्ये जात नाही, कारण मालेगाव मध्य, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, कळवा, मुंब्रा, नांदेड, औरंगाबाद पूर्व वगैरे असे 30 मतदारसंघ आहेत. आणि त्याच्यापैकी 14 मतदारसंघ असे आहेत, ते मतदारसंघ म्हणजे नांदेड, परभणी, गंगाखेड, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, भिवंडी, अकोला, अमरावती, नागपूर, कामठी आणि यवतमाळ. इथे मुस्लिम आणि बौद्ध जर एकत्रित झाले ह्या 14 मतदारसंघामध्ये दुसरा कोणीच निवडून येऊ शकत नाही. 60% जवळपास लोकसंख्या. तर स्ट्रॅटेजी आपल्याला अशी बनवावी लागेल की मुस्लिम आदिवासी जे MBA ज्याला म्हणतो ना आपण, मुस्लिम बौद्ध आदिवासी, हे MBA समीकरण जर आपण विकसित करू शकलो रिपब्लिकन कॉन्सेप्टच्या माध्यमातून. रिपब्लिकन कॉन्सेप्ट याच्यासाठी की आतापर्यंत बहुजन ही कॉन्सेप्ट घेऊन ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यापैकी कोणीही सफल झालेले नाही. बहुजन समाज पार्टी सफल झालेली नाही, भारिप बहुजन महासंघ सफल झालेला नाही, कारण लोकांमध्ये बहुजन ही कॉन्सेप्ट रुजवण्यामध्ये आपण अपयशी ठरलोय. तर लोकांना ती मान्य होत नाही. महाराष्ट्रातील लोकांना ती मान्य होत नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रिपब्लिकन कॉन्सेप्ट पुढे घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाही असं माझं तरी मत आहे. आणि ही रिपब्लिकन कॉन्सेप्ट जी आहे, पूर्वी जी आपण पाहिलं असेल की इथे जे ज्येष्ठ लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांना माहीत असेल की पूर्वी इक्बाल अहमद सारखा माणूस आपल्या इथून निवडून यायचा. आपण जे आदिवासी माणसं जे आहेत छिंदवाड्यामधून संसदमधून निवडून दिलेले आहेत, जे आदिवासी मुस्लिम हे जे समीकरण आहे हे समीकरण जर प्रामाणिकपणे आपण राबवू शकलो तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 60च्या जवळपास आमदार निवडून येऊ शकतील. इतकी ताकद मुस्लिम, बौद्ध आणि आदिवासी म्हणजे गोंड स्पेशली ती भिल्ल आणि कोळ्यांचा विचार करत नाही. तर ह्या 3 ज्या जाती आहेत, 3 जे सामाजिक समूह आहेत, त्या समूहांना जर आपण एकत्र करू शकलो तर काय होईल. तर ह्या संकल्प म्हणजे रिपब्लिकन कॉन्सेप्ट रिवायवल होईल. रिपब्लिकन कॉन्सेप्टची रिवायवल करण्याची ताकद जी आहे ती फक्त महाराष्ट्रात आहे. हे आपण आतापर्यंत आपल्या अनुभवातून पाहिलेलं आहे. कारण UP मधून जे कोणी नेते पुढे येतात ते नेते जे आहेत ते सरंजामी आणि हिंदुत्ववादी मानसिकतेचे असल्यामुळे, त्यांच्यामुळे बुद्धिझमचा संस्कार त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांच्यामध्ये रिव्होल्युशनरी स्पार्क ज्याला म्हणतो आपण, क्रांतीचं स्फुल्लिंग जे आहे ते नाही. हा आपला आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि त्याच्यामुळे भारत जे आंबेडकरवादाला नेतृत्व जे आहे हे नेतृत्व महाराष्ट्रात मिळू शकतं. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण क्रेडिबिलिटी क्रायसिसमध्ये असल्यामुळे, विश्वासार्हतेच्या क्रायसिसमध्ये असल्यामुळे आपल्याला विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही लार्जर स्ट्रॅटेजी असताना मी असं स्टडी केलेला होता की महाराष्ट्रातील बौद्ध जिथे जिथे मायग्रेट झाले किंवा बॉर्डरवर जिथे आहे असे जवळपास 4 राज्य आपल्याकडे. छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, आंध्र आणि कर्नाटक आहे. ह्या 4ही स्टेटमध्ये जे आहे बुद्धिस्ट लोक आहेत आणि आंबेडकराईट लोक आहेत, क्रांतिकारक लोक आहेत. तर नक्षलवादी चळवळीचं जर आपण पाहिला तर तेलंगणा आणि आंध्रमध्ये ते चळवळ जास्त प्रमाणात आहे. बौद्धांची 2nd नंबरवर लोकसंख्या जर पाहिली आपण UPत नाही आहे, UPमध्ये 3rd नंबरवर, 2nd नंबरवर कर्नाटक आहे. कर्नाटकामधून आमदार खासदार निवडून आलेले आहेत बाबासाहेबांच्या काळापासून. BB वराळे, JG माने ह्यासारखे लोक जे आहेत ही लोक तिथून निवडून आलेले आहेत. ते आपण जर बॉर्डर पाहिलं तर सोलापूर पासून तर पूर्ण कोल्हापूरपर्यंत जा बुद्धिस्ट थिंकिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणात ते रुजलेली आहे. मल्लिकार्जुन खरगे स्वतः बुद्धिस्ट आहेत, त्यांचं विहार आहे. त्यामुळे लार्जर लेवलवर जाताना आपण तो विचार करू शकतो की ह्या 5 स्टेटला गृहीत धरून आपण नॅशनल पक्ष बनवू शकतो काय ह्याचा. परंतु आजच्या घडीला 2019च्या निवडणुका पुढे आपण डोळ्यासमोर ठेवून आपण हा विचार निश्चित करू शकतो की आम्हाला जर दखलपात्र राजकीय शक्ती बनायची असेल तर 9 आमदार निवडून आणले पाहिजेत. आणि हे 9 आमदार निवडून आणण्यासाठी आपण बौद्ध, मुस्लिम आणि गोंड ह्या 3 समाज समूहांना लक्ष केलं पाहिजे. आणि विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये उपेक्षित समूह जर पाहिजे आपण, त्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे परंतु त्याची कोणी दखलच घेत नाही. तसं उदाहरण सांगायचं झालं तर ढिवळ जे आहे, ढिवळ मासेमारी करणारे, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूरचा अर्धा भाग, मामा तलाव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करणारे माझी मालूम आहे त्याला मोठ्या प्रमाणावर तिथे ढिवळ राहतात. 2 मोठ्या नद्या इथून वाहतात,
वैनगंगा आणि वर्धा त्याच्या काठावर मोठ्या प्रमाणावर जीवसमाज आहे मासेमारी करण्याचा. परंतु आतापर्यंत त्यांना राजकीय प्रतिनिधित्व फक्त एकदाच मिळाला, ज्योतिराम बर्वे, तुम्हाला माहित असेल रामटेकमधून विधान परिषदेवर गेलेले होते. ज्योतिराम बर्वे वगळता आतापर्यंत ढिवरांना कधीही राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. जर आपण ढिवरांना आपल्यासोबत जोडू शकलो तर आणखी आपली ताकद वाढू शकते. मराळ ज्याला म्हणतो आपण, मराळ मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली ह्या 3 जिल्ह्यामध्ये मोठ्या मराळ किंवा माळी ज्याला म्हणतो आपण असे लोक आहेत. परंतु त्यांना राजकीय प्रतिनिधित्व आतापर्यंत कधीही मिळालेलं नाही. ज्योतिबा फुलेंना ते लोक मानतात आणि त्याच्यामुळे तो जो जाती समूह आहे तो आपल्यासोबत जुळू शकतो. मागे आपण पाहिलं असेल की चंद्रपूर मतदारसंघामधून वंचितनी महाडोळेला, किशोर महाडोळेला उमेदवारी दिली होती. किशोर महाडोळेला त्यावेळी 69,000 वोट मिळाले. जे मराळ लोक जे आहेत यवतमाळमध्ये, चंद्रपूरमध्ये, गडचिरोलीमध्ये, भंडाऱ्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात जुळू शकतात. तर ढिवर, मराळ, आदिवासी, बौद्ध, मुस्लिम हे जर समीकरण करू शकलो आपण तर मोठ्या प्रमाणावर आपण किमान 9 आमदार आपण निवडून आणू शकतो असं मला वाटतं. त्यानंतरचा जो टप्पा आहे MMRDA चा, मुंबई महानगर रिजन डेव्हलपमेंट एजन्सीचा, हा 6,500 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर आहे. याच्यामध्ये 72 आमदार आहेत आणि हे 72 आमदार 12 खासदार आहेत किंवा 2000 ग्रामपंचायती आहेत. त्याच्यामध्ये 9 एक बेडच्या महानगरपालिका आहेत आणि मिक्स समाज आहे. जे दादांनी आणि रामदादांनी यांनी विचार केला की महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि अर्थकारणाला, समाजकारणाला नियंत्रित करणारा 25 ते 30% भाग आहे तो तिथे असेल MMRDA. तर MMRDA रिजनवर केंद्रित होणे आणि विदर्भावर केंद्रित होणे ही स्ट्रॅटेजी ठेवून जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपण बदलपात्र राजकीय शक्ती बनू शकतो असं मला वाटते. आणि या दृष्टीनं आपण घराघरात जाऊन डोर टू डोर संपर्क करून लोकांना जोडलं पाहिजे असं एक माझी अटकळ आहे. आणि या प्रसंगी मी इथे थांबतो. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. जय हिंद.